हा, पण चार्ट तर शिकायला तर छान, पण एक महत्वाचा भाग आजच्या सेशन मध्ये आपण शिकूयात. त्या भागाचं नाव आहे टेलिंग द टाइम. आता हे टेलिंग टाइम काय आहे ते तुम्ही एका 2 मिनिटामध्ये शिकणार. काय असतं टेलिंग द टाइम ते सांगतो तुम्हाला. टायटल टाकून घ्या जरा, टेलिंग द टाइम. टेलिंग द टाइम स्कॉलरशिपचा हा खरं तर भाग आहे, पण आपल्याला वेळ सांगता आली पाहिजे. आता आपण सर्वसाधारणपणे काय, आता समजा हे 2 वाजले तर आपण काय म्हणतो, 2 o'clock. याला म्हणतो आपण इट्स 2 o'clock. इट्स 2 o'clock. इट्स 2 o'clock. 2 वाजले. आता 2 वाजून 5 मिनिटं झाले. 2 वाजून 5 मिनिटं झाले असं जर म्हणायचं असेल तर काय म्हणतो आपण? बघा हा, लक्ष द्या, नंतर तुम्हाला ते विचारणार आहे प्रत्येकाला. इट्स 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 5 5 पास्ट 2. हा शब्द महत्वाचा, पास्ट. इट्स 5 पास्ट 2 म्हणजे 2 वाजून 5. आणि 2 वाजून 10 मिनिटं, 15 मिनिटं झाले तर काय? 15 मिनिटं म्हणजे क्वार्टर. क्वार्टर. मग इट्स क्वार्टर पास्ट 2. इट्स लिहायचं नाही ना, नाही लिहिलं पण चालतं, जास्त काही नाही. इट्स इट्स क्वार्टर पास्ट क्वार्टर पास्ट 2. 2 वाजून 15 मिनिट, 2:15 मराठीत असं म्हण, असं आहे. आता पहा अजून. आता 2 वाजून 20 मिनिटं, 25 मिनिटं असं सांगायचं असेल तर आता आपण 25 मिनिटं म्हणू. 2 वाजून 25 मिनिटं. इट्स 25 पास्ट पास्ट 2. 2 वाजून 25 मिनिटं. आणि 2 वाजून 30 मिनिटं झाली असतील तर 30ला आपण अर्धा तास झाला म्हणतो, अर्धा. म्हणजे काय? इट्स हाफ. HALF. इट्स हाफ पास्ट पास्ट 2. 2 वाजून 30 मिनिट. आता हे झालं पास्ट शब्दाचं काम. इथपर्यंत 30 पर्यंत झालं पास्ट या शब्दाचं काम. आता या 30च्या पुढे 31 जरी झाला किंवा आपण 35 म्हणूया डायरेक्ट, 35 जरी झाले तरी आता यानंतर टू चा वापर होतो. आणि 2 वाजून 35 मिनिटं म्हणजे 3 वाजायला 25 मिनिटं कमी. 25 मिनिटं कमी. कसे केले तर 35 आणि 25 60 मिनिटं होतात, म्हणजे 3 वाजता. 3 वाजायला 25 मिनिटं कमी. इंग्रजीमध्ये सांगत असताना आपलं असं सांगावं लागतं, हे इट्स 25. बघा आता हे सेम यायल्यासारखं वाटायला लागलं, पण इथं पास्ट होतं, इथं 2 आहे. आणि इथं 2 होतं तर इथं 3 आहे. 3 म्हणजे 3 वाजायला 25 मिनिटे कमी. इट्स 25. 35 नाही. इट्स 25. कुठून आणलं सर? 60 मधून 35 गेले, खाली राहिले 25. तर इट्स 25 टू 3. 3 वाजायला 25 मिनिटं कमी. आता बघा, आता मग 40 45 असं तुम्ही घेऊ शकता. आता हे 45, 2 वाजून 45 मिनिटं म्हणजे काय? तर 3 वाजायला 15 मिनिटं कमी. 15 मिनिटाला आपण क्वार्टर म्हणतो. म्हणा इट्स क्वार्टर. इट्स क्वार्टर इट्स क्वार्टर टू इट्स क्वार्टर टू 3. 3 वाजायला 15 मिनिटं कमी. आणि जर एखाद्याला म्हणावंच वाटलं की नाही सर 2 वाजून आम्हाला 45 मिनिटच म्हणायचे, काय म्हणणार मग तुम्ही? इट्स
45 पास्ट टू म्हणावं लागेल. पास्ट टू 2:45. याला 3 वाजायला 15 मिनिटं कमी असं म्हटलं जात. आलं लक्षात? चला, आणि जर पास्टच वापरायचं असेल तर काय करावं लागेल मग? इट्स 45 पास्ट टू 2 वाजून गेले आणि वर 45 मिनिटं झाली. आता 2 वाजून 50 मिनिटं. आता 50 मिनिटं लगेच 50 द्यायचं नाही तुम्ही, कारण 3 वाजायला 10 मिनिटं कमी, म्हणून इट्स 10 टू 3. 3 वाजायला 10 मिनिटं कमी. आणि आता 2 वाजून 55 मिनिटं झाले असतील तर 3 वाजायला 5 मिनिटं कमी, म्हणजे काय? इट्स 5 टू इट्स 5 टू 3. 3 वाजायला 5 मिनिटं कमी. आणि 3 वाजता इट्स 3 o'clock. 3 o'clock असं म्हणावं लागेल. आता हे 2चं मी दिलंय, तुम्ही सर्वांनी लिहा, एकदा वाचा पण. नंतर मी 3चं देणार आहे, 4चं, 5चं असं करायचंय आपल्याला. आणि ते तुम्ही स्वतः सांगणार आहात. आता तुम्हाला सांगितलंय मी पास्ट कुठं वापरायचंय आणि टू कुठं वापरायचं. हे अडीच असतं तिथपर्यंत तुम्ही काय केलेलं आहे? पास्ट. त्याच्यानंतर टू 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 केले, याच्यावर पास्ट. टू करत असताना मात्र ला कमी. 3 वाजायला 25 मिनिटं कमी, 3 वाजायला 15 कमी, 3 वाजायला 10 कमी, 3 वाजायला 5. आणि इथं 2 वाजून 5 मिनिटं. इट्स 5 पास्ट टू. 2 वाजून 15 मिनिटं. इट्स क्वार्टर पास्ट टू. 2 वाजून 25 मिनिटं. इट्स 20 पास्ट टू. आणि 2 वाजून 30 मिनिटं. इट्स हाफ पास्ट टू. आता हे 2 वाजून 35 मिनिटं म्हणजे काय? तर 3 वाजायला 25 मिनिटं. 35 मिनिटं कमी नाही, 25 मिनिट्स कमी. म्हणून इट्स 25 टू 3. इथं 3 वाजायला 15 मिनिटं कमी, म्हणजे 2 वाजून 45 मिनिटं झाले. पण आपण म्हणताना काय म्हणणार इंग्लिश मध्ये? इट्स क्वार्टर टू 3, म्हणजे 3 वाजायला 15 मिनिटं. इट्स 10 टू 3. इथं 10 मिनिटं कमी 3 वाजायला, म्हणजेच 2 वाजून 50 मिनिटं झाले. आणि या ठिकाणी इट्स 5 टू 3, 3 वाजायला 5 मिनिटं कमी. इंग्लिश मध्ये अशा प्रकारे आपल्याला वेळ सांगावा लागतो. वेळ सांगतात. बघूया तुम्ही सर्वजण काय करतात. चला, एकदा वाचून घ्या फक्त, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सर्वजण लिहून पण घ्या. ज्यांचं लिहिणं झालंय असं वाटतं त्यांनी लगेच काय करायचं की 3 वाजताच करायचं. 3चं करा. 3 वाजले. 3 o'clock. नंतर काय करा? 3 वाजून 5 मिनिटं करा. 3 वाजून 10 मिनिटं करा. सगळे मिनिटं करू आपण, मोठे मोठे करू. 3 वाजून 15 मिनिटं. 3 वाजून 20 मिनिटं. 3 वाजून 25 मिनिटं. आणि 3 वाजून 30 मिनिटं. 3 वाजून 35 मिनिटं. 3 वाजून 40 मिनिटं. 3 वाजून 45 मिनिटं. म्हणजे 4ला 15 मिनिटं कमी. 3:50 आणि 3:55 आणि शेवटी मग 4 o'clock. 4. असं हे तुम्ही स्वतः करायचे किती वाजले ते, आणि एकदा ते वाचून सांगायचे. हे झालं तुम्हाला मी हे सर्व लिहून पण परत एकदा देतो. तुम्ही काय सांगता ते बघूया. कसा वेळ सांगता? अतिशय महत्वाचं आहे वेळ सांगणे, वेळ सांगता येणे. बघूयात काय काय करता. हर्षदा आली आपल्या बरोबर सुरुवातीपासून. साक्षी आहे, समृद्धी पण आली, आज संस्कृती गायकवाड पण आली. काल तिघी मैत्रिणी नव्हत्या. तर हर्षदा कुठे गेलता माहिती काल? हर्षदा सर्व उशीर उठायला. सगळ्यालाच, तिघीला पण एकदाच. हर्षदाला उशीर झालता. मग समृद्धीला काय झालं? समृद्धी तू पण उठली नव्हतीस. बरं, उद्याच्याला सुट्टी, उद्याच्याला झोपा बरं. परीक्षा देतो फक्त उद्याच्याला. आणि संस्कृती गायकवाडला काय झालं? सर काल मी होते. काल होतीस का तू? तुझ्या 2 मैत्रिणी नव्हत्या होय? बरं, ठीक आहे. चला,
आपण चालू करूया संस्कृती तुझ्यापासून चालू करूया. वाचून घे बरं हे एवढं. गायकवाड गेली झोपी. सर मी आता जॉईन झाले, मग हर्षदाला वाचू दे. हर्षदा तुझं चालू करू. हर्षदा, समृद्धी, नंतर संस्कृती. हा फक्त सेंटेन्स वाचू ना सर? हो, सेंटेन्स वाच. हे तुला सांगता येत असेल तर हे पण सांग. इट्स 2 o'clock. हे नंतर सांगू शकतेस तसं काय नाही. कसं वाचू सर ते? 2:05 इट्स 5:02. 2:15 इट्स 1/4 past 2. 2:25 इट्स 20 past 2. 2:30 इट्स 1/2 past 2. आता 3:25 कमी म्हणजे 2:35 इट्स 25 to 3. आता हे 25 का लिहिले असं बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. तर मी सांगितलं की 3:25 कमी. 2:35 झाले पण 3:25 कमी. म्हणून इथं आपण म्हणूयात की 2:35 मराठीतून त्याला म्हणतो. इंग्लिश मध्ये यालाच आपण इट्स 25 to 3 असं म्हणतो. ते 2 च्या नंतर 3 आहे. 3 आहे म्हणजे याला खरं वाचताना 3:25 कमी असं म्हणावं लागेल. 3:15 कमी इट्स 1/4 to 3. 3:10 कमी इट्स 10 to 3. आणि 3:05 कमी इट्स 5 to 3. आता हे 2:35 म्हणू नका. 2:35 म्हणलं की इथं 35 करेल नाही असं वाटायला. मग इथं काय म्हणायचं, 3:25 कमी इट्स 25 to 3. हा वाच बरं आता. 2 वाजले. इट्स 2 o'clock. 2:05. इट्स 5 past 2. 2:15. इट्स 1/4 past 2. 2:25. इट्स 25 past 2. 2:30. इट्स 1/2 past 2. 3:25 कमी इट्स 25 to 3. 2:15 कमी, नाही 3:15 कमी इट्स 1/4 to 3. 3:10 कमी इट्स 10 to 3. 3:05 कमी इट्स 5 to 3. करेक्ट. समृद्धी काय सांगतो? सांगू सर? हो. 2. इट्स 2 o'clock. 2:05. इट्स 5 past 2. 2:15. इट्स quarter past 2. 2:25. इट्स 25 past 2. 2:30. इट्स 1/2 past 2. 2 वाजायला 25 असंच 3:25 असंच वाचायचं ना सर? 3:25 कमी. 3:25 कमी इट्स 25 to 3. 3:15 कमी इट्स 1/4 to 3. 3:10 कमी इट्स 10 to 3. 3:05 कमी इट्स 5 to 3. समृद्धी. समृद्धी झालं. संस्कृती, नंतर साक्षी. इट्स 2 o'clock. सर काय म्हणायचं याला? 2:05 इट्स 5 past 2. नाही सर, पहिलं 2 वाजले. इट्स 2 o'clock. 2 वाजले. इट्स 5 past 2. 2:05. इट्स 1/4 past. अगोदर हे वाच नंतर हे वाच. इट्स 1/4 past 2. तर 2:15 कमी म्हणायचं का? कसं कमी होते ते? जास्त झाले तर 2:15. म्हणजे सर हे तिसरं सेंटेन्स आधी वाचू का? 2:25. तर पहिल्यापासून सांगते परत. हा 2.
इट्स 2 o'clock, 2 वाजले. इट्स 5 past 2, 2 वाजून 5 मिनिटे. इट्स 1/4 past 2, 2 वाजून 15 मिनिटे. इट्स 25 past 2, 2 वाजून 25 मिनिटे. इट्स 1/2 past 2, 2 वाजून 30 मिनिटे. इट्स 25 to 3, 2 2 वाजून 35 मिनिटे. इट्स 2:45 to 3, 3 वाजायला 15 मिनिटे कमी. इट्स 10 to 3, 3 वाजायला 10 मिनिटे कमी. इट्स 5 to 3, 3 वाजायला 5 मिनिटे कमी. बर, अजून खेडकर, सोहम नंतर देवांग सांगते. हा, हो सर. इट्स 2 o'clock, 2 वाजून 5 मिनिटे. इट्स 5 past 2, 2 वाजून 15 मिनिटे. इट्स 1/4 past 2, 2 वाजून 25 मिनिटे. इट्स 25 past 2, 2 वाजून 30 मिनिटे. इट्स 1/2 past 2, 2 वाजायला 25 मिनिटे कमी. इट्स 25 to 3, 2 वाजून 45 मिनिटे. इट्स 1/4 to 3, 2 वाजून 50 मिनिटे. इट्स 10 to 3, 2 वाजून 55 मिनिटे. इट्स 5 to 3. झालं सर. बर. देवांग स्टडी सेंटर. आणि लिहून घ्या पटकन. हे मोडणार आहे बघा, लगेच लिहिणार आहे मी आता. ऑफ ठेवले त्यांनी व्हिडिओ ऑन. साईराज, सूरज, समृद्धी, बरेच जण आहेत बघा, 2-4 जण दिसायला लागले. श्रीकांत, काय झालं तुम्हाला व्हिडिओ ऑफ करून बसायला? उदय, यश, लगेच व्हिडिओ ऑफ करून बसायला लागला तुम्ही. कसं समजाल तुम्ही अभ्यास करलात मग? देवांग सांग. 2. It's 2 o'clock, 2 वाजून 5 मिनिटं. It's 5 past 2, 2 वाजून 15 मिनिटं. It's 1/4 past 2, 2 वाजून 25 मिनिटं. It's 25 past 2, 2 वाजून 30 मिनिटं. It's 1/2 past 2, 2 वाजून 35 मिनिटं. It's 25 to 3, 2 वाजून 45 मिनिटं. It's 1/4 to 3, 2 वाजून 50 मिनिटं. It's 10 to 3, 2 वाजून 55 मिनिटं. It's 5 to 3. झालं. चला, लिहिणं झालं का देवांग? ओके, तर मोडून टाकतो हे. ज्यांचं लिहायचं राहिलंय त्यांनी आता पुढचं बघा. नंतर हे लिहा. बघा काय करायचंय ते बघा. लक्ष द्या रे बाळांनो, सगळ्यांना एकदा परत एकदा लक्ष द्या. हा, हे झाले की पुन्हा 4चं घ्यायचं, 5चं घ्यायचं, असं करायचं आपल्याला. हा, चल बघा. आता हे 3 वाजले. इट्स 3 o'clock, इट्स 3 o'clock, इट्स 3 o'clock, 3 o'clock, इट्स 3 o'clock. आता 3 वाजून 5 मिनिटं. इट्स 5 past. हा शब्द महत्वाचा. टाइम सांगत असताना पास्ट, 5 मिनिटं होऊन गेले. किती वाजून? इट्स 5 past 3, 3 वाजून 5 मिनिटं झाली. आता 3 वाजून 10 मिनिटं कसं सांगायचं? इट्स 10. अगोदर हा 10 येतो. इट्स 10, 10 मिनिटं झाली. पास्ट 3, 3 वाजून 10 मिनिटं. आता 3 वाजून 15 मिनिटं. आता 15 मिनिटासाठी इंग्रजीमध्ये आपण क्वार्टर असा शब्द आहे. क्वार्टर म्हणजे 15 मिनिटं. इट्स क्वार्टर. आणि पास्ट, पास्ट म्हणजे क्वार्टर होऊन गेला. 15 मिनिटं तर होऊन गेले. क्वार्टर पास्ट 3, क्वार्टर म्हणजे चौथा भाग, हे का नाही? 15 मिनिटाचे 4 भाग केले की एक भाग 15 मिनिटाचा होतो. 60 मिनिटाचे 4 भाग केल्यास 15 मिनिटाचे 4 भाग होतात. म्हणून आता इथे 20 मिनिटं झालेत. इट्स 20, इट्स 20 पास्ट 3, 3 वाजून 25 मिनिटं झाले.
म्हणून या ठिकाणी आपण लिहिलं इट्स 20 past 3. आता 3 वाजून 25 मिनिटं. इट्स इट्स 25. इट्स 25 past 3. 3 वाजून 25 मिनिटं झाले. 3 वाजून 25 मिनिटं. आता 3 वाजून 30 मिनिटं. इट्स इट्स हाफ. हाफ हे 30 मिनिटासाठी आलेला शब्द आहे. इट्स हाफ पास्ट 3. 3 वाजून 30 मिनिटं. आता पहा इथून पुढचं महत्वाचं की पास्ट आपण इथपर्यंत घेतलं आता, पण इथं 3 वाजून 35 मिनिटं जे आहे त्याला 4 वाजायला 25 मिनिटं कमी असं इंग्रजीमध्ये सांगतात. मग कसं सांगायचं? इट्स 25. आता हे 25 कुठून आलं? 60 मधून 35 गेले, इथे राहिले 25. इट्स 25. आता या 5च्या ठिकाणी 2 शब्द येणार. इट्स 25 टू 4 FOUR. 4 वाजायला 25 मिनिटं. आता हे 4 वाजायला 20 मिनिटं कमी. 3 वाजून 40 मिनिटं झाले म्हणजे किती झाले बाबा? तर 4 वाजायला 20 मिनिटं कमी. आपल्याला कमी सांगायचंय, 20 मिनिटं कमी. इट्स 20 टू 4. 4 वाजायला 20 मिनिटं कमी. आता 4 वाजायला 15 मिनिटं कमी असल्यास इट्स क्वार्टर. 15 मिनिटं कमी आहेत ना. क्वार्टर. इट्स क्वार्टर टू 4. 4 वाजायला 15 मिनिटे कमी असं सांगायचंय तुम्ही. छान पहा. आता इथं आता 3 वाजून 50 मिनिटे म्हणजे 4 वाजायला 10 मिनिटं कमी. म्हणजे काय? इट्स 10 टू 4. 4 वाजायला 10 मिनिटं कमी. आता 4 वाजायला 5 मिनिटं कमी. तिथं 3 वाजून 55 मिनिटं झालीत म्हणजे इट्स 5 टू 4. 4 वाजायला 5 मिनिटं कमी. आणि 4 वाजले. इट्स 4 o'clock. इट्स 4 o'clock. 4 o'clock. 4 o'clock असं करा. महत्वाचे शब्द लक्षात ठेवा. हा, इथं तुम्हाला शब्द लक्षात ठेवायचे आहेत. पास्ट म्हणजे होऊन गेले. होऊन गेले. 5 वाजून इतकी मिनिटं होऊन गेले. आणि टू ला कमी आहेत. ला कमी आहेत. कमी आहेत. कमी आहेत. 4 वाजायला 25 मिनिटं कमी आहेत. 20 मिनिटं कमी आहेत. 15 मिनिटं कमी आहेत. 10 मिनिटं, 5 मिनिटं आणि ते 4 वाज. आणि एक दुसरा शब्द आहे क्वार्टर. हा शब्द महत्वाचा. हे 3 शब्द कसे वापरायचे एवढं कळालं की टाइम तुम्हाला कळतो. हा, क्वार्टर म्हणजे 15 मिनिटे. 15 मिनिटे. मिनिटे हे 3च शब्द आहेत. या 3 शब्दांवरच टाइम असतो. पण हे 3 शब्द कुठे वापरायचे, कसे वापरायचे हे ज्याला समजतं त्यालाच हे येतं, नाहीतर अवघड गोष्ट आहे. मग चला आता परत एकदा सांगूया. ज्यांचं राहिलंय त्यांनी आता हे वाचून सांगायला काही हरकत नाही. कसं सांगितलंय सांगितलंय मी. चला, साक्षी नवघरे साक्षी काय सांगते बघू. सांगा येस साक्षी. सर. 3 सांगा. वाजले. इट्स 3 o'clock. 3 वाजून 5 मिनिटे. इट्स 5 past 3. 3 वाजून 10 मिनिटे. इट्स 10 past 3. 3 वाजून 15 मिनिटे. इट्स क्वार्ट past 3. 3 वाजून 20 मिनिटे. इट्स क्वार्टर आहे. क्वार्टर. क्वार्टर असं उच्चार करायचा. क्वार्टर. 3 वाजून 15 मिनिटे. इट्स क्वार्टर past 3. 3 वाजून 20 मिनिटे. इट्स 20 past 3. 3 वाजून 25 मिनिटे. इट्स 25 past 3. 3 वाजून 30 मिनिटे. इट्स half past 3. 3 वाजून 35 मिनिटे. इट्स 25 to 4. 3 वाजून 40 मिनिटे. इट्स 20 to 4. 3 वाजून 45 मिनिटे. इट्स क्वार्टर टू 4. 3 वाजून 50 मिनिटे. इट्स 10 to 4.
3 वाजून 55 मिनिटे. इट्स 5 to 4. 4 वाजले. इट्स 4 o'clock. झालं सर. बर, पुढे. आज पण बरेच जण आहेत. शनिवार लवकर शाळा असती. पुष्कर सूर्यवंशी काय म्हणते बघूया. पुष्कर सांग बरं. नंतर रोहित सांग. नंतर सूरज. तीन वाजून इट्स 3 o'clock. 3 वाजून 5 मिनिटं. इट्स 5 past 3. 3 वाजून 10 मिनिटे. इट्स 10 past 3. 3 वाजून 15 मिनिटे. इट्स quarter past 3. 3 वाजून 20 मिनिटे. इट्स 20 past 3. 3 वाजून 25 मिनिटे. इट्स 25 past 3. 3 वाजून 30 मिनिटे. इट्स half past 3. 3 वाजून 35 मिनिटे. इट्स 25 to 4. 3 वाजून 40 मिनिटे. इट्स 20 to 4. 3 वाजून 45 मिनिटे. इट्स quarter to 4. 3 वाजून 50 मिनिटे. इट्स 10 to 4. 3 वाजून 55 मिनिटे. इट्स 5 to 4. 4 इट्स 4 o'clock. 4 वाजले. हा, चला. कोण सांगते आता? रोहित भयंकर सांगते का? रोहित सांगितलं. Yes. It's 3 o'clock. 3 वाजले. It's 5 past 3. 3 वाजून 5 मिनिटे. It's 10 past 3. 3 वाजून 10 मिनिटे. It's quarter past 3. 3 वाजून 15 मिनिटे. It's 20 past 3. 3 वाजून 20 मिनिटे. It's 25 past 3. 3 वाजून 25 मिनिटे. It's half past 3. 3 वाजून 30 मिनिटे. It's 25 to 4. 4 वाजायला 25 मिनिटे. It's 20 to 4. 4 वाजायला 20 मिनिटे. It's quarter to 4. 4 वाजायला 15 मिनिटे. It's 10 to 4. 4 वाजायला 10 मिनिटे. It's 5 to 4. 4 वाजायला 5 मिनिटे. It's 4 o'clock. 4 वाजले. मस्त. सूरज रुद्र काय म्हणते बघू. सूरज रुद्र लिहा रे. लिहिणं झालं की दुसरं लगेच 3च्या जागी आपण 4 शब्द घेऊया. 4 वाजताच घेऊया. हा, सांगू सर. हो. It's 3 o'clock. 3 वाजले. It's 5 past 3. 3 वाजून 5 मिनिटं. 3 वाजून 10 मिनिटं. It's 10 past 3. 3 वाजून 15 मिनिटं. It's quarter past 3. 3 वाजून 20 मिनिटं. It's 20 past 3. 3 वाजून 25 मिनिटं. It's 25 past 3. 3 वाजून 30 मिनिटं. It's half past 3. 3 वाजायला 25 मिनिटं कमी. It's 25 to 4. 3 वाजायला 20 मिनिटं कमी. It's 20 to 4. 3 वाजाय 15 मिनिटं कमी. It's 15 to 4. It's 3 वाजाय 10 मिनिटं कमी. क्वार्टर सांगितलं. 15 कुठे सांगितलंय मी? 15 असले की क्वार्टर करायचं. इट्स क्वार्टर टू 4 आहे ते. It's quarter to 4. 3 क्वार्टर वाजाय 10 मिनिटं कमी. 3 वाजाय 10 मिनिटं कमी. It's 10 to 4. 3 वाजाय 5 मिनिटं कमी. It's 5 to 4. 4 वाजले. It's 4 o'clock. बरं. रुद्र गारे काय म्हणते बघ. रुद्र. पुष्कर झालंय. o'clock. 3 वाजले. It's 5 past 3. 3 वाजून 5 मिनिटं. It's 10 past 3. 3 वाजून 10 मिनिटं. It's quarter past 3. 3 वाजून 15 मिनिटं. It's 20 past 3. 3 वाजून 20 मिनिटं. It's 25 past 3. 3 वाजून 25 मिनिटं. It's half past 3.
3:30 It's 25 to 4 4 वाजायला 25 मिनिटं कमी It's 20 to 4 4 वाजायला 20 मिनिटं कमी It's 3:45 4 वाजायला 15 मिनिटं कमी It's 10 to 4 4 वाजायला 10 मिनिटं कमी It's 5 to 4 4 वाजायला 5 मिनिटं कमी It's 4 o'clock 4 वाजले. सर्वांचं लिहिणं सर्वांचं सायराज आजारीच करे सायराज लिहिणं झालंय सर्वांचं लिहिणं झालंय असं आपण लक्षात घेऊया. आणि इथं काय करूया आता हे 3 वाजून सगळं होतं का इथे 4 वाजून करूया. बघा काय बदल होत होते. लक्ष द्या सर्वजण छान लक्ष द्या. आता काय करायचंय मला इथं 4 वाजता करायचं 4 वाजले तर करायचे का हे इट्स 3 o'clock च्या ठिकाणी काय होणार आहे फक्त 4 o'clock होणार आहे. इट्स 4 o'clock. तुम्हाला होमवर्क मध्ये पण असं करायचंय इट्स 4 o'clock. आता इथं 4 वाजून 5 मिनिटं 5 मिनिटं म्हणजे इट्स 5 past किती तर 5 past 3 च्या जागी फक्त 4 शब्द येणार आहेत. सगळे 3 जे आहेत खालचे ते आपण हे 3 कमी करणार आहेत आणि इथं 4 येणार आहे. लक्षात ठेवा काय बदल आहे किती बदल केलाय छोटासाच बदल असतो. इथं 5 च्या ठिकाणी इथं 4 च्या ठिकाणी 5 येत असतं. बर याला कमी करू त्या 2 ला 2 ठेवू. इट्स 5 past 4 4 वाजून 5 मिनिटं. इट्स 5 past 4. आता इथे 4 वाजून 10 मिनिटं. इट्स 10 past 4 4 वाजून 10 मिनिटं. आता 4 वाजून 15 मिनिटं 15 मिनिटं म्हणजे इट्स 15 नाही रे बाळांनो. 15 साठी काय शब्द दिलाय मी क्वार्टर. इट्स क्वार्टर पास्ट 4. इट्स क्वार्टर पास्ट 4 4:15 त्याला तुम्ही म्हणता ठीक आहे नाही. चला 4 वाजून 20 मिनिटं. इट्स 20 past 4. आता 4 वाजून 25 मिनिटं. इट्स 25 past 4. आणि 4:30 म्हणजे 4 वाजून 30 मिनिटं. इट्स हाफ पास्ट 4. हाफ शब्द दिला नाही का दिला हाफ पास्ट 4 इथं देतो. परत ते पास्ट दिला तू लिहिलंय याला अलीकडे घेऊ का जरा अजून अलीकडे नाही. इथं अजून एक शब्द ऍड करा. इथं अजून एक शब्द ऍड करा त्याचं नाव आहे हाफ. HALF हाफ म्हणजे अर्धा असतं ना. इथं 30 मिनिटं. हाफ म्हणजे 30 मिनिटे. 30 मिनिटे. हा क्वार्टर परत लिहितो क्वार्टर. क्वार्टर म्हणजे 15 मिनिटे. 15 मिनिटे. आणि हा पास्ट परत लिहितो. पास्ट म्हणजे होऊन गेले. होऊन गेले. भूतकाळ झाला त्याचा. 5 मिनिटं होऊन गेले वर आहे का नाही. 10 मिनिटं होऊन गेले. आणि 2 म्हणजे ला कमी आहेत. 4 वाजायला 5 वाजायला ला कमी आहेत. ला कमी आहेत. परत लिहा 4 लिहा शब्द लिहा व्यवस्थित लिहा पाठ करा. हे पाठ होत नाही तोपर्यंत तुम्हाला हे टाइम सांगता येत नाही. चला आता हे 4 वाजून 35 मिनिटं आपण मराठीत म्हणतो पण इंग्लिश मध्ये यालाच 5 वाजायला 35 मिनिट 25 मिनिटं कमी असं म्हणतो. मग इट्स 25 to 5. आता हे 4 वाजून 40 मिनिटं म्हणजे 5 वाजायला 20 मिनिटं कमी म्हणून इट्स 20 to 5. आता हे 5 वाजायला 15 मिनिटं कमी म्हणून इट्स क्वार्टर टू 5. हा 2 शब्द लक्षात घ्या. ला कमी आहेत. 5 वाजायला 15 मिनिटं कमी आहेत. 5 वाजायला 10 मिनिटं कमी आहेत. इट्स 10 to 5. आता 5 वाजायला 5 मिनिटं कमी आहेत. इट्स 5 to 5. 5 वाजायला 5 कमी. असं छान सांगता आलं पाहिजे. जे आलं रे आलं तुम्हाला की मग मात्र वेळ तुम्हाला सांगायला
येतो, काही अडचण येत नाही. बघूया जे आता राहिलेत ना त्यांच्याकडून जाऊया. साईराजकडे जाऊया. साईराज, आजारीच कर बाबा. साईराज पांघरून घेऊन बसलाय. बरं, हा हा, लिहिलंस का? बर सांग, वाचून सांग. सांग रे. सर अर्धच झालं. हा, अर्ध झालं. अर्ध झालं. बरं हे वाच तर की नंतर लिह. तुझं झालं की दुसऱ्याला वाचायला लाव. आपल्या श्रीकांतला वाचायला सांगू नंतर. आणि ज्यांनी व्हिडिओ ऑफ केले त्यांनी ऑन करून बसा रे बाळांनो. It's for it's 4 o'clock. 4 वाजले. ओ क्लॉक, 4 o'clock नसते, 4 o'clock. 4 o'clock. It's 4 4 वाजून 5 मिनिटं झाले. It's 4 4 वाजून 10 मिनिटं झाले. It's 4 4 वाजून 15 मिनिटं झाले. It's 4 4 वाजून 20 मिनिटं झाले. It's 25 4 Off 4 कुठे? वाजून पास्ट 4 करायचं. हा, काय सर? इथं ऑफ कसं म्हणतो रे? 25 past 4. हा, पास्ट म्हणलो सर. बरं बरं. हा, पास्ट 4 4 वाजून 25 मिनिटं झाले. It's 4:30. 4 वाजून 30 मिनिटं झाले. It's 25 to 5. 4 वाजून 5 वाजायला 30 25 मिनिटं मिनिटं झाले. झाले. It's कमी म्हणायचं. 5 वाजायला 25 मिनिटं कमी. It's 24 to 5. 4 वाजायला 5 वाजायला 20 मिनिटं कमी. हा, It's 4:45. 5 वाजायला सर 15 मिनिटं नाही म्हणता येणार ना? हा ना, 5 वाजायला 15 मिनिटं कमी. क्वार्टर म्हणजे 15 मिनिटं. 5 वाजायला 15 मिनिटं कमी. It's 10:05. 5 वाजायला 10 मिनिटं कमी. It's 5 to 5. 5 वाजायला 5 मिनिटं कमी. आता जर कोणी म्हटलं इट्स 15 to 5 तरी बरोबर आहे. पण 15 साठी शब्द काय आहे? क्वार्टर. क्वार्टर. त्यासाठी क्वार्टर शब्द वापरायचा इंग्रजीत. मराठीत तुम्ही 15 मिनिटं कमी म्हणू शकता. 5 वाजायला 15 मिनिटं कमी असं म्हणू शकता. चला, अजून कोणी व्हिडिओ ऑन ठेवलेत कोणी कोणी त्यांनाच वाचायला सांगायचं, बाकीचे नाही. श्रीकांत सांग बरं. उदय चालू करते का नाही व्हिडिओ? रोज झालाय, रुद्र झालाय, रोहित झालाय, देवांग झालाय. सांगायचंय पुन्हा. It's 4:05. 4 वाजून 5 मिनिट झाले. It's 4:10. 4 वाजून 10 मिनिटं झाले. It's 4:15. 4 वाजून 15 मिनिट झाले. It's 4:20. 4 वाजून 20 मिनिटं झाले. It's 4:25. 4 वाजून सर ते काय? कोणतं? 4 वाजून 25 आहे ना ते? हो, 4 वाजून 25. इट्स 25 past 4. 4 वाजून 25 मिनिट झाले. It's 4:30. 4 वाजून 30 मिनिट झाले. It's 25
to 5. 5 वाजता 25 मिनिटं कमी आहेत. 5 वाजाय 25 मिनिटं कमी आहेत. It's 20 to 5. तर पेन काढा. 4 वाजून 40 मिनिटं. म्हणजे 5 वाजता 20 मिनिटं कमी आहे. 5 वाजाय 20 मिनिट कमी आहेत. हा. It's quarter to 5. क्वार्टर. Quarter to 5. 5 वाजाय 25 मिनिट कमी आहेत. कमी आहेत. क्वार्टर 15 असते, 25 असते का रे? क्वार्टर म्हणजे 15 कमी आहेत. It's 10 to 5. 6 वाजाय 10 मिनिट कमी आहेत. It's 5 to 5. 6 वाजाय 5 मिनिट कमी आहेत. बरं. यश उदय राहिलेत. त्यांनी व्हिडिओ ऑफ ठेवलेत. यश सांग बरं. यश, उदय, महाजन एक राहिलाय. काय करावं ना. कल्पेश पण आलाय आता. वा वा वा. बर, कल्पेश कडे जाऊया. कल्पेशचा व्हिडिओ ऑन आहे. कल्पेश सांग. यस सर. कल्पेश हा टाइम सांग, वाचून सांग, व्यवस्थित सांग. हो सर. It's 4 o'clock. 4 वाजले. It's 5 past 4. 4 वाजून 5 मिनिटे झाले. It's 10 past 4. 4 वाजून 10 मिनिटे झाले. It's quarter past 4. 4 वाजून 15 मिनिटे झाले. It's 20 past 4. 4 वाजून 20 मिनिटे झाले. It's 25 past 4. 4 वाजून 25 मिनिटे झाले. It's half past 4. 4 वाजून 4:30 वाजले. It's quarter. It's 25 to 5. 5 वाजायला 25 मिनिटे बाकी. It's 20 to 5. 5 वाजायला 20 मिनिटे बाकी. It's quarter to 5. 5 वाजायला 4:45 वाजले किंवा 5 वाजायला 15 मिनिटं बाकी. It's 10 to 5. 5 वाजायला 10 मिनिटं बाकी. It's 5 to 5. 5 वाजायला 5 मिनिटं बाकी. झाले. हे 4:45 बरोबर आहे बरं का. 4:45 हे असते का नाही. 4:45 इथं 4 दिसते, पण आपण 4:45 म्हणतात. तसंच इंग्लिश मध्ये आहे. इथं तर 4:45 दिसायला लागलं, आणि मग इथं कुठून आलं बाबा हे 5? तर 5 वाजायला 15 कमी म्हणजे 4:45 झाले, हे का नाही. तर तसं असतं, ते लक्षात घ्या. मराठीत पण बऱ्याच जणांना वेळ सांगता येत नाही. उदय काय म्हणते बघूया. उदय. वाचवलं सर. 4 वाजले. It's 4 o'clock. 4 वाजून 5 मिनिटं झाले. It's 5 past 4. 4 वाजून 10 मिनिटं झाले. It's 10 past 4. 4 वाजून 15 मिनिटं झाले. It's quarter past 4. 4 वाजून 20 मिनिटं झाले. It's 25 past 4. 4 वाजून 25 मिनिटं झाले. It's 25 past 4. 4 वाजून 30 मिनिटं झाले. It's half past 4. 4 वाजून 35 मिनिटं झाले. It's 25 to 5. 4 वाजून 40 मिनिटं झाले. It's 10:20 to 5. 4 वाजून 45 मिनिटं झाले. It's quarter to 5. 4 वाजून 50 मिनिटं झाले. It's 10 to 5. 4 वाजून 55 मिनिटं झाले. It's 5 to 5. वाचलं सर. अरे काय वाचलं हे इकडं सांगता येईना तुला. इथून खालचं ते 4 वाजून 35 मिनिटं म्हणजे 5 वाजायला 25 मिनिटं कमी असं सांगितलं मी. 5 वाजायला 20 मिनिटं कमी. 5 वाजायला 15 मिनिटं कमी. 5 वाजायला 10 मिनिटं कमी. 5 वाजायला 5 मिनिटं कमी. झोपी गेलतास तू. व्हिडिओ ऑन नसले की असं होते रे. शिकवलं एक, वाचलंच खालचं एक.
तुम्हाला काय सांगितलंय 4:30 काही अडचण नाही. इट्स 4:30 असं केलंय तुम्ही. आता इथं तुम्ही 4:35 5 वाजायला 25 कमी असं वाचावं लागतं का? तर इथं लिहिताना तसं लिहिलंय ना, इट्स 25 5 वाजायला 25 कमी आहेत. 2 म्हणजे ला कमी आहेत, 5 वाजायला कमी आहेत. आता बघा, इट्स 5 वाजायला 20 कमी आहेत. इट्स 4:45 5 वाजायला 15 कमी आहेत. इट्स 5 वाजायला 10 कमी आहेत. इट्स 5 5 वाजायला 5 कमी आहेत. असं आहे ते. सोपं काढले की असं होतं रे, काहीच नाही बाकी. हा, महाजन काय सांगते सांगूया. महाजनचं झालं की मी इथं 4च्या जागी 5 शब्द करणार आहे आणि तेवढेच फक्त आता हर्षदा, समृद्धी आणि संस्कृती तिघी जणी वाचून सांगणार आहेत. काय करतात? It's 4 o'clock. 4 वाजता. It's 5:04. 4 वाजून 5 मिनिटं. It's 10:04. 4 वाजून 10 मिनिटं. It's 4:15. 4 वाजून 15 मिनिटं. It's 10:04. 4 वाजून 20 मिनिटं. It's 5:04. 4 वाजून 25 मिनिटं. It's 4:05. 4 वाजून 30 मिनिटं. 5:04 थांबा इथं गडबड झाली ना. तू कसं काय आलं? 5:05 असते डायरेक्ट. 5:05 कसं असते? हा, दुरुस्त करा. It's 25 to 5. 5 वाजाय 25 मिनिटं कमी. It's 20 to 5. 5 वाजाय 20 मिनिटं कमी. It's 4:45. 5 वाजाय 15 मिनिटं कमी. It's 10 to 5. 5 वाजाय 10 मिनिटं कमी. It's 5 to 5. 5 वाजाय 5 मिनिटं कमी. बघा, आता आपण काय करूया, या 4च्या ठिकाणी 5 करायचे समजा आपल्याला. लक्षात घ्या. आणि थोडेस दुरुस्ती केलेले इथले 2 डबल नसते हे लक्षात घ्या. 2 किंवा 5 दोन्हीपैकी एकच शब्द येणार. 2 शब्द येत नसतात. आणि हाफ पर्यंत 5च शब्द येणार आहे. हाफ पर्यंत 5च शब्द येणार आहे. आणि हाफच्या नंतर मात्र 2 असणार आहे. आणि इथं 5च्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय? 6 o'clock करायचं. अरे इथला चुकला काय? दोन्ही कडनं खोडलं गेलं, काय हरकत. चल, आता आपण काय केलंय? 5 वाजवायचे आपल्याला ना. 5. इट्स 5 o'clock. इट्स 5 o'clock. आता हे 5 वाजून 5 मिनिटं. इट्स 5 past 5. 5 वाजून 5 मिनिटं. आता इट्स 10 past 5. 5 वाजून 10 मिनिटं. आणि इट्स 5:15. इट्स 20 past 5. 5 वाजून गेले आणि 20 मिनिटं वर झाले. इट्स 25 past 5. आणि 5 वाजून गेले आणि 30 मिनिटं वर झाले. इट्स 5:30. इथं मग चुकून 2 पण झालं होतं. 2 नसतंय, दोन्ही नसतंय, एकच लक्षात ठेवायचं. आता 5 वाजून 35 मिनिटं म्हणजे 6 वाजायला 25 मिनिटं कमी. इट्स 25 to 6. आता हे 5 वाजून 40 मिनिटं झालेत म्हणजे 6 वाजायला 20 मिनिटं कमी. इट्स 20 to 6. आता 6 वाजायला 15 मिनिटं कमी म्हणजे 5 वाजून 45 मिनिटं झाले. इट्स 4:45 to 6. आता
5:50 झाले म्हणजे 6 वाजायला 10 मिनिटं कमी. इट्स 10 to 6 आणि इथं 6 वाजायला 5 मिनिटं कमी. इट्स 5 to 6. आता हे तिघीच जणी फक्त मैत्रिणी वाचणार आहेत. लगेच आपण थांबणार आहे. होमवर्क मध्ये तुम्ही ह्या 5च्या ठिकाणी 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 30, 40 काय असत ते लिहू शकता. 12 पर्यंत करा तुम्ही. हा चला हर्षदापासून ते जाऊ एकदा. हर्षदा सांगता का माय? चला कुठे गेले सांगा पटापटा. व्हिडिओ ऑन करून बसा रे. तुम्ही व्हिडिओ ऑफ कस काम करायला काही कळत ना बघा. सांगू सर? सांग हर्षदाला दाखवू द्या. हर्षदा कस काय दिसत नाही? तू कुठं काय काम करत होतं सांगायला तुझं का व्हिडिओ ऑफ ठेवलास तू? तुम्ही चांगलं तिघी मैत्रिणी बसले जातात सांगत आलं का? आता काय करायला लागलीस तू? ही आहे आपली हर्षदा. हर्षदा सांगणार आहे. लगेच तिला मी दाखवतो तुमचा फळा. हा सांग हर्षदा. 5 वाजले. इट्स 5 o'clock. 5 वाजून 5 मिनिटे. इट्स 5 past 5. 5 वाजून 10 मिनिटे. इट्स 10 past 5. 5 वाजून 15 मिनिटे. इट्स 1/4 past 5. 5 वाजून 20 मिनिटे. इट्स 20 past 5. 5 वाजून 25 मिनिटे. इट्स 25 past 5. 5 वाजून 30 मिनिटे. इट्स 1/2 past 5. 6 वाजायला 25 मिनिटे कमी. इट्स 25 to 6. 6 वाजायला 20 मिनिटे कमी. इट्स 20 to 6. 6 वाजायला 15 मिनिटे कमी. इट्स 1/4 to 6. 6 वाजायला 10 मिनिटे कमी. इट्स 10 to 6. 6 वाजायला 5 मिनिटे कमी. इट्स 5 to 6. आता सांगते समृद्धी. ही आहे आपली समृद्धी. समृद्धी सांगणार आहे. समृद्धी लिहिलंस का ग? तर थोडं राहिलंय. बरं जाऊ दे. सांग अगोदर सांग नंतर लिही. समृद्धी नंतर सांग. 5 वाजले. इट्स 5 o'clock. 5 वाजून 5 मिनिटे. इट्स 5 past 5. 5 वाजून 5 मिनिटे. 5 वाजून 10 मिनिटे. इट्स 10 past 5. 5 वाजून 15 मिनिटे. इट्स 1/4 past 5. 5 वाजून 20 मिनिटे. इट्स 20 past 5. 5 वाजून 25 मिनिटे. इट्स 25 past 5. 5 वाजून 30 मिनिटे. इट्स 1/2 past 5. 5 वाजायला 6 वाजायला 25 मिनिटे. इट्स 25 to 6. 6 वाजायला 20 मिनिटे. इट्स 20 to 6. 6 वाजायला 15 मिनिटे. इट्स 1/4 to 6. 6 वाजायला 10 मिनिटे. इट्स 10 to 6. 6 वाजायला 5 मिनिटे. इट्स 5 to 6. बरं संस्कृती गायकवाड काय म्हणते बघूया. संस्कृती गायकवाडनं काय ऑफ ठेवला कॅमेरा? काय करावं ह्याला करायला? काय करते ती? संस्कृती सांग. लिहिणं झालं का तुझा? नाही सर थोडं राहिले. बरं हा चल पाहून सांग. हा सांग. 5 वाजले. इट्स 5 o'clock. 5 वाजून 5 मिनिटे. इट्स 5 past 5. 5 वाजून 10 मिनिटे. इट्स 10 past 5. 5 वाजून 15 मिनिटे. इट्स 1/4 past 5. 5 वाजून 20 मिनिटे. इट्स 20 past 5. 5 वाजून 25 मिनिटे. इट्स 25 past 5. 5 वाजून 25 मिनिटे. इट्स 25 past 5. 5 वाजून 30 मिनिटे. इट्स 1/2 past 5. 5 वाजून 6 ला 25 मिनिटे कमी. इट्स 25 to 6. 5 ला 20 मिनिटे कमी. इट्स 20 to 6. सॉरी सर 6 ला 15 मिनिटे कमी. इट्स 1/4 to 6. 6 ला 10 मिनिटे कमी. इट्स 10 to 6. आणि 6 ला 5 मिनिटे कमी. इट्स 5 to 6. बरं आता सर्वांना सॅटरडे असल्यामुळे लवकर शाळा असते. आपण काय करूया लवकर थांबूया. बाय बाय सी टेक केअर करूया. उद्याच्याला म्हणजे सुट्टी उद्याच्याला परवाच्या दिवशी पाहूया आहे का नाही. चला बाय बाय सी टेक केअर. हॅव अ नाईस डे. एन्जॉय युअर डे. बाय. बाय सर. बाय बेटा. Bye, बाय. sir. Have a nice day. बाय. Bye, sir. बाय. चला एंड मीटिंग Bye, फॉर ऑल. sir. Bye, बाय. sir.